तर या भोंदू खरातवर महापौर हिमगौरी आडकेंनी संताप व्यक्त केला। भोंदू प्रवृत्ती म्हणजेच समाजातील हलाहल महापौर हिमगौरी आडके यांनी नाशिककरांशी पत्रसंवाद केलाय। भोंदू प्रकरणामुळे नाशिकचे नाव चर्चेत येणं वेदनादायक आहे असं महापौर म्हणाल्या। हिमगौरी आडके यांनी संताप व्यक्त केलेला आहे, त्यासोबतच नागरिकांना आवाहनही केलंय। महिलांनी सजग राहावं, कोणत्याही भुलाव्याला बळी पडू नये असं आवाहन। अलीकडे काही भोंदू प्रवृत्तीचे आपल्या नाशिकचं नाव खराब करताय, चर्चेत आलंय। जे घडलं ते नक्कीच वेदनादायक आहे। अशा विकृत प्रवृत्तींना शिक्षा देण्यासाठी आपली न्याय व्यवस्था सक्षम आणि कार्यरत आहे। तरीही नाशिकची प्रथम नागरिक म्हणून मी तुम्हाला एक मनापासून विनंती करते, आपल्या आजूबाजूला काय घडतंय, काय चाललंय याकडे लक्ष ठेवा, सजग राहा। विशेषतः माझ्या प्रत्येक बहिणीला हात जोडून एक विनंती आहे, कोणत्याही भुलवणाऱ्या गोष्टींना बळी पडू नका।